गाइस बच गए हैं, मरते मरते बचे हम लोग, मरते मरते बचे गाइस। कहाँ गए तुम? मुंबईतील बहुप्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या लालबागच्या राजा मंडळाला चक्क मानवाधिकाराकडून नोटीस पाठवण्यात आली आहे। भाविकांमध्ये भेदभाव केल्याप्रकरणी ही नोटीस धाडण्यात आली असली तरी नेमकं हे प्रकरण काय, हे कशामुळे आणि कधी घडलं, VIP रांगेचा वाद नेमका किती वाढलाय आणि हे सगळं झाल्यानंतर आता तरी लालबागच्या राजाच्या चरणी सामान्य भाविकांना न्याय मिळणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। आम्हाला सुद्धा राजाचं दर्शन घ्यायचंय, काही ID पास वगैरे अरेंज होईल का, चरण स्पर्श करायला काही वेगळी सेटिंग लागते का, मी दरवाजावर उभा असेल, तुम्ही आलात तर ठीक, दिसलात तर ठीक, पण नाही दिसलात तर तुमचं तुम्ही काय ते बघा। ही आणि अशी अनेक वाक्य मुंबईतील गणेशोत्सवाच्या 11 दिवसांमध्ये आपणही कदाचित ऐकलीच असतील। अनेक ठिकाणी यावरूनच मीम सुद्धा व्हायरल झालेले आहेत। पण मुळात ही सगळी धडपड करण्याची वेळ येतेच कशामुळे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। अलीकडे अनेक मंडळांमध्ये इन्फ्लुएन्सर्स, क्रिएटर्स, सेलिब्रिटीज, राजकीय मंडळी, व्यावसायिक यांना विशेष आमंत्रण दिलं जातं। त्यांच्यासाठी खास सोय सुद्धा उपलब्ध केली जाते। पण सामान्य भाविक जो कदाचित फक्त बाप्पाचं दर्शन घ्यायला तिथे आलेला असतो, त्याला मात्र कुठल्याही पद्धतीची सोय नसल्यामुळे तासनतास रांगेत ताटकळत उभं राहावं लागतं, प्रसंगी अपमान सुद्धा सहन करावा लागतो। नाही म्हणायला गेलं तर हा प्रकार मुंबईत कमी अधिक फरकाने अनेक मंडळांमध्ये घडत असतो। पण जिथे दर्शन घेणं हे सगळ्यात कठीण मानलं जातं असं ठिकाण म्हणजे लालबागच्या राजाचं मंडळ। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखोंच्या करोडोंच्या संख्येने भाविक दरवर्षी येत असतात। यातील जो सामान्य भाविकांचा वर्ग आहे तो 24 तास 48 तास रांग लावून ताटकळत बाप्पाच्या दर्शनासाठी थांबलेला असतो। प्रसंगी या भाविकांना धक्काबुक्की झाल्याची, मारहाण झाल्याची, गैरवर्तन झाल्याची सुद्धा अनेक उदाहरणं या 11 दिवसांमध्ये, त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होतच असतात। पण हे सगळं जरी खरं असलं तरी याच लालबागच्या राजाच्या चरणी दर्शन घेणारा एक दुसरा सुद्धा वर्ग आहे, खरं म्हणायला गेला तर VIP वर्ग आहे। तो वर्ग केवळ काही मिनिटांमध्ये दर्शन घेऊन, चरण स्पर्श करून, चरणापाशी फोटो काढून तिथून बाहेर येण्याचा मार्ग शोधतो। खरं बघायला गेलं तर काहींसाठी ही सोय मंडळाच्या वतीनेच केलेली असते, तर काही जण कुठे ओळखी काढून, कधी विनवण्या करून, प्रसंगी अपमान सहन करून 80% प्रसंगी अपमान सहन करून या VIP रांगांमध्ये आपली जागा मिळवतात। जरी अनेकांना ही जागा मिळवताना यश येत असलं तरी सुद्धा साधारण 80% जो सामान्य भाविकांचा वर्ग आहे तो रांगेत उभा राहत असतो, धक्काबुक्की सहन करत असतो। आणि हे सगळं झाल्यानंतरही दरवर्षी लालबागच्या राजाला दर्शनासाठी तितकीच गर्दी होते, हे सुद्धा खरं आहे। याच सगळ्या पार्श्वभूमीवर भाविकांमध्ये जो भेदभाव होतोय त्यावर आधारित एक तक्रार ॲडव्होकेट आशिष राय आणि पंकज कुमार मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाकडे केली होती। आणि यानंतर आता मुंबईतील बहुप्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या लालबागच्या राजा मंडळाला मानवाधिकार आयोगाकडून नोटीस धाडण्यात आली आहे आणि 6 आठवड्यांमधील अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। नेमकं तक्रारदारांचं म्हणणं काय आहे ते आता आधी आपण पाहूया। तर ॲडव्होकेट आशिष राय आणि पंकज कुमार मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाकडे जी तक्रार दाखल केली आहे त्या तक्रारीमध्ये तक्रारदारांचं म्हणणं मांडण्यात आलंय, ज्यानुसार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जी अरुंद गल्ली आहे तिथे गर्दीवर कुठल्याही पद्धतीचं नियंत्रण नाहीये। या गर्दीचं जे व्यवस्थापन आहे ते सुद्धा अनेकदा असमाधानकारक पद्धतीने होताना दिसतं। केवळ ही अरुंद गल्लीच नाही तर राजाच्या दर्शनासाठी मुख्य रस्त्यावर सुद्धा भाविकांची प्रचंड गर्दी होत असते आणि या गर्दीमध्ये अनेकदा महिलांची गैरसोय होते। महिलांना, दिव्यांगांना, ज्येष्ठांना सुद्धा अनेकदा तिथून ढकलण्याचा किंवा खेचून बाहेर काढण्याचा प्रकार घडलेला आहे। यामध्ये सोशल मीडियावर जे व्हिडिओज व्हायरल झालेत किंवा प्रत्यक्ष सुद्धा अनेकांनी जे अनुभव घेतलेत त्यामध्ये मंडळातील अतिउत्साही कार्यकर्ते आणि काही सुरक्षा कर्मचारी सुद्धा इथे आलेल्या सामान्य भाविकांना हीन दर्जाची वागणूक देताना दिसून आलेले आहेत।
त्यामुळे या अतिउत्साही कार्यकर्त्यांना किंवा पूर्णतः प्रशिक्षित नसलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना बाजूला करून जिथे मानवी हक्कांचं संरक्षण किंवा सन्मान करण्यासाठी जे कर्मचारी प्रशिक्षित आहे त्यांची नेमणूक व्हावी अशी सर्वात प्रथम मागणी या तक्रारीमध्ये नोंदवण्यात आलेली आहे। आणि दुसरी व सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे ज्यामुळे ही हीन दर्जाची वागणूक मिळते किंवा सामान्य भाविकांमध्ये रोष वाढण्याचं जे कारण आहे ते व्हीआयपी दर्शनाची रांग ही पूर्णतः बंद करावी व सर्वांना न्यायाने समान पातळीवरती लालबागच्या राजाचं दर्शन घेता यावं अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात आलेली आहे। याच तक्रारीची दखल घेत मानवाधिकार आयोगाकडून आता लालबागचा राजा मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांना नोटीस धाडण्यात आलेली आहे। 6 आठवड्यांमध्ये अहवाल सादर करा असे आदेश देण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणी अहवालानंतर 7 ऑक्टोबर 2025 ला सुनावणी होणं सुद्धा बाकी आहे। या प्रकरणी केवळ अध्यक्ष आणि सचिवांनाच नाही तर राज्याचे जे मुख्य सचिव आहेत, गृह विभागाचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत, मुंबई पोलीस आयुक्त आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना सुद्धा या नोटिसीची प्रत धाडण्यात आलेली आहे। या सगळ्यानंतर एक महत्त्वाची बाब म्हणजे लालबागच्या राजा मंडळाला ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर अजून सुद्धा लालबागच्या राजा मंडळाकडून व्हीआयपी दर्शनाची रांग ही बंद करण्यात आलेली नाहीये। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आज म्हणजे ज्या दिवशी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत येतोय त्या 5 सप्टेंबरला मुखदर्शनाची किंवा जी नवसाची जी रांग मानली जाते ती बंद केली जाते आणि अनंत चतुर्दशीला राजाची विसर्जनासाठीची मिरवणूक निघते। मात्र तत्पूर्वी हा वाद आता नव्याने उफाळून आलाय, त्यामुळे यावरती लालबागच्या राजा मंडळाकडून नेमकं काय उत्तर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान प्रेक्षक म्हणून या विषयावरील आपली भूमिका आपण कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका। दर्शनासाठी सुरू असलेली ही धडपड खरंच महत्त्वाची आहे का, खरंच गरजेची आहे का, यावर सुद्धा आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।